एक अशी आख्यायिका आहे की ह्याच्या झाडाखाली बसून संत तुकाराम महाराजांनी जो काही त्यावेळेस त्यांना विचार मांडत व्हायचा, गाथा लिहायची होती ते वगैरे ते लिहिलेलं आहे. आणि त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून पूर्णपणे ओरिजिनल स्टोनमध्ये, तो स्टोन यांनी जयपूर म्हणजे आपल्या राजस्थानहून आणलेला आहे आणि अतिशय बारीक पद्धतीनं काम चाललेलं आहे. मी बघत होतो, कारण मला पण जरी मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी देखील मला ह्याच्यातले गेल्या 35 वर्षामध्ये अनेक इमारती उभ्या केलेल्या असल्यामुळं आता त्याच्यातनं अनुभव आलेला आहे आणि कशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. परंतु खूप सुंदर काम हे सगळे आमचे ट्रस्टी लोक आणि बाकीचे सगळे मान्यवर करतायत. आणि ज्यांना काम दिलंय ते पण ज्याला जीव ओतून काम करणं, ते कारागीर पण मी बघितले. ते कारागीर मी आता तिथं गेलो, मी बघत होतो, तो त्याचं काम करत होता. कोण मागं आलंय, कोण बघतंय, आपल्याकडे लगेच हा एक फोटो काढा, ते अमकं करा, तमकं करा, काही नाही. त्यानं मागं देखील वळून बघितलं नाही की कोण आलंय, काय चाललंय. तो त्याच्या तिथं गणेशाच्या मूर्तीचं कार्विंग त्या ठिकाणी करत होता आणि तो त्याचं काम करत होता. सकाळी काहीतरी 8ला सुरू करतात आणि संध्याकाळी 5-6ला ती सुट्टी करतात. मध्ये फक्त जेवणाच्या करता 1 तास सुट्टी करतात. अशा पद्धतीचं इतकं देखणं, कोरीव आखीव अशा प्रकारचं काम चाललेलं आहे. आणि बरेच दिवस या सगळ्यांचं म्हणणं होतं आज मला खरं तर देहूला दर्शनाच्या निमित्तानं तिथे यायचं होतं, परंतु नंतर मला काल मुख्यमंत्री म्हणले मी पण येणार आहे, 2 वाजताची पूजा असते त्याला. मी त्यांना विनंती केली की ह्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करा, पुढच्या वेळेस मी पूजेला त्या बाबतीमध्ये येईल. आणि मी आत्ता आलोय तर मग मला काल इकडचं जी घटना घडली ते बघायला आलो होतो. तुम्ही पण लगेच पत्रकार मित्रांनी काढलेलं होतं, दादा ज्या दिवशी झालं त्या दिवशी आले नाही. अरे ज्या दिवशी झालं आम्हाला आहे झेड कॅटेगरी, आम्ही तिथं आलो की झेड कॅटेगरी. आत्ता पण लोक बऱ्याच जणांना जाऊ नका, ते असं करू नका, ते त्यांचं काम करतात पोलीस, आम्हाला काही त्यांना बोलता येत नाही, कारण ते शेवटी त्यांची जबाबदारी आहे. पण तरी देखील मी मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री मकरंद आबा पाटलांना पाठवलं होतं. आमचा आमदार 15 मिनिटामध्ये तिथं पोचलेला होता. बाकीची जी टीम असते ती 15 मिनिटामध्ये पोचलेली होती. त्याच्यामुळं जेवढे काही प्राण वाचवता येतील ती वाचवण्याचा मनापासूनचा प्रयत्न झाला. आता 1 दिवस मध्ये जाऊन दिला, म्हणलं 1 दिवस जाऊ द्या, थोडंसं लोक शांतपणे सगळ्यांना ॲडमिट करणं, सगळ्यांच्यावर ट्रीटमेंट करणं. ते इतके भांबावून गेलेले असतात, इतके घाबरून गेलेले असतात, त्यांनाही काही सुचत नसतं नातेवाईकांना. त्या धक्क्यातनं ते थोडेसे सावरले जावे म्हणून 1 दिवसाने मी आलो. तरी असंवेदनशीलता अजित पवारांची. अरे अजित पवार जेवढं बारकाईनं काम करू शकतो तुम्ही पण विचार करा, इतर करू शकतात का? मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही किंवा तुलनाही करायची नाही. पण काल मी आल्यानंतर काल मला चीफ इंजिनियरला बोलवता आलं, एसीला बोलवता आलं, कलेक्टर, तिथं आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, आमचे CEO जिल्हा परिषद गजानन पाटील, आमचे आमदार होते, बाकीचे सगळे आमचे सहकारी होते. मग त्याच्यामध्ये आमदारांनी मुद्दा मांडला की दादा हे पूल 7.5 मीटरचा होतोय, वर्क ऑर्डर झालेली आहे, तो कॉन्ट्रॅक्टरला पण बोलवलेलं होतं, किती दिवसात काम करतो, कशा पद्धतीनं करायचं, कशा आर्च करायच्या, काय केल्यानंतर ते जास्त टिकाऊ होईल, कारण पर्यटक तर जातच राहणार. मग आमदारांनी सांगितलं की दोन्ही बाजूला मला तिथं फुटपाथ पाहिजे, गॅलरी पाहिजे. मग दोन्ही बाजूला आपण त्याच्या लोकांना जायला यायला फुटपाथ केलेला आहे. जवळपास ते पहिल्यांदा म्हणले 1.5 मीटर, म्हणलं 1.5 मीटर नाही करायचं तर 8 मीटर जरा मोठा करा, कारण मधी वाहनं किती जोरात जाय करत असली तरी आपल्या लोकांना जायला लेफ्टनी यायला राईटनी अशा पद्धतीनं आपण तिथं करू. आणि मग व्ह्यूइंग गॅलरी करायचं ठरलं. त्याला अधिकचे 4 कोटी रुपये लागतात, म्हणजे पहिले 6 कोटी, नंतर 4 कोटी, 10 कोटी. 1च दिवसाने मी तिथं जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना. जे पहिल्या दिवशी बघून गेले ते बघून गेले, परत ते शेवटी आम्ही गार्डियन मिनिस्टर म्हणून आम्हालाच सगळं निस्तरावं लागतं आणि शांत डोक्याने निस्तरावं लागतं. व्ह्यूइंग गॅलरी करावी का, ह्या सगळ्या गोष्टी तिथं करताच आल्या नसत्या. आणि आपण तिथं गेलो ते पुन्हा हे अधिकारी माझ्या जवळपास थांबले असते, पुन्हा बघा हे आले आणि तिथं चाललेल्या कारवाईमध्ये व्यत्यय आणला, तिथं कामामध्ये दिरंगाई झाली. असलं त्याकरता तुम्ही पण जरा समजून घ्या,
आम्ही संवेदनशीलच आहोत, आम्ही माणसंच आहोत, आम्हाला माणुसकी माहिती आहे, आम्हाला तुकोबा महाराजांचे माऊली महाराजांचे विचार आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं समाजाचं कशातनं चांगल्यातलं चांगलं करता येईल आणि सुरक्षितता त्यांना देता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. देऊच्या कमानीपासून ते जुना मुंबई रस्त्यापर्यंत पालखी मार्ग जो आहे तो लहान वारंवार वाहनकुंडू. आता सध्या जे काही कामं चाललेली आहेत ते उद्या, कारण ज्यावेळेस आपल्याला आता इथं पूर्वी भंडारा डोंगरवर येताना इथं दर्शनाला येताना रस्ता रुंद होता, आता आपण भला मोठा रुंद केला. आता 4 वाहनं येताना 2 वाहनं, जाताना 2 वाहनं आरामात, परंतु एवढी वाहनं नाही, पण येताना 1 वाहन जाताना 1 वाहन, मग बाकीचा आमचा दर्शनाकरता आलेला भक्तगण समाज हा तिथं व्यवस्थित आला पाहिजे. तशा पद्धतीची व्यवस्था आपण त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आता बाळासाहेबांनी या सगळ्यांनी मागणी केली की दादा खाली 125 एकर गायरान आहे, तिथं पण आम्हाला काही गोष्टी सरकारच्या वतीनं केल्या तर जास्त संयुक्तिक ठरेल. आमदारांची पण मागणी आहे. मी त्यांना म्हणलं ज्यांनी काम घेतलेलं आहे त्यांनी सांगितलं की 10 ते 12 महिने अजून लागतील, एवढं मोठ्या प्रमाणावर इथं काम चाललेलं आहे. पण काम झाल्यानंतर त्यांचा दावा आहे की 1000 वर्ष टिकेल अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. आणि कामाचा दर्जा आणि ते एकंदरीत कारागिरांचं काम बघितल्यानंतर म्हणजे टिकायला काहीच हरकत नाही. पण हा अंदाज आहे, शेवटी आपण तू पण राहणार नाही, मी पण राहणार नाही, ही पण राहणार नाही. त्याच्यामुळं आपण पांडुरंगाला प्रार्थना करू किंवा आपल्या माऊलीला तुकोबाला प्रार्थना करू की हे टिकावं. एवढं जीव ओतून काम हे सगळेजण करतात, न भूत न भविष्यती अशा पद्धतीचं इथं काम चाललेलं आहे. त्यांच्या ताकदीवर चाललेलं आहे. तुकोबा महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याकडं असलेला एक त्यांचा विचार, त्यांचे वेगवेगळ्या गाथा, त्यांचे अभंग ह्या सगळ्याकडे बघून पुढच्याही पिढ्यानपिढ्या समाजाला ह्या सगळ्या गोष्टी समजाव्यात म्हणून मेन ठिकाणी ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती ठेवणार आहे. बरोबर त्याच्या मागं पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवणार आहेत. डावीकडे एका ठिकाणी गणपतीची मूर्ती, एका ठिकाणी शंकर म्हणजे पिंड ठेवणार आहे. असे वेगवेगळे 5 असे गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांच्या परीनं काम उत्तम चाललंय. जिथं ह्यांना कोणा आमच्यासारख्याची मदत पण लागण्याची गरज नाही, परंतु जर यदा कदाचित लागली तर आमचे आमदार आम्ही केव्हाही तिथं मदत करायला तयार आहे. आणि एकदा आपण इतके वर्ष इथं काम करतोय तर तिथं बसून ऑफिसमध्ये किंवा सर्किट हाऊसला बसून आजपर्यंत आणि नेहमी दादा तुम्ही एकदा काय येत नाही म्हणून आज मी 10ला तिथं जाणार होतो. मला आमदारांनी सांगितलं बरोबर 9ला आलं पाहिजे. बरोबर 9ला मी इथं आलो. 1 मिनिट इकडे तिकडे झाला नाही. आता इथं झालं की आता 10 वाजता दर्शनाला खाली जातो, दर्शन घेतो आणि मग मी माझ्या पुढच्या कामाला जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.